माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचं भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभरात विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. महा वॉकथॉन 2026 दिनांक व वेळ शुक्रवार 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7. स्थळ राज्यातील सर्व जिल्ह्यातील मुख्यालय. उद्देश जल आणि मृद संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे. मृद व जलसंवर्धन रील चॅलेंज स्पर्धा 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावर आधारित राज्यस्तरीय रील चॅलेंज स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांसाठी शासनामार्फत आकर्षक बक्षिसे ठेवली गेलेत. नागरिकांनी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलंय. पाणी अडूया पाणी जिरवूया चा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना, तरुणांना आणि शेतकऱ्यांना या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. चला आज एक संकल्प करूया. पाणी अडूया पाणी जिरूया आणि जलसमृद्ध, हरित व संपन्न महाराष्ट्र घडूया असा संदेश त्यांनी दिला. जय महाराष्ट्र. माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर उद्याचं भविष्य समृद्ध होईल. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस आपण राज्यभर जलसंधारण दिन म्हणून साजरा करत आहोत. या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर महा वॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नाही, तो आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची चळवळ झाली पाहिजे. 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावरील रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा. जाहिरातीतील QR कोड स्कॅन करा, आपली नाव नोंदणी करा आणि शासनाने ठेवलेली आकर्षक बक्षिसे जिंका. चला आज एक संकल्प करूया. पाणी अडवूया पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित आणि समृद्ध महाराष्ट्र घडूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स. ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.